गुड मॉर्निंग सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना। आजपासून आपण व्हिडिओद्वारे टीचिंग करणार आहोत। तरी सुद्धा आठवीच्या आपल्या सगळ्या मुलांना एक सूचना आहे की त्यांनी काय करायचं की आपलं टेक्स्ट बुक ओपन ठेवायचं, टेक्स्ट मध्ये चॅप्टर, त्यानंतर एक नोटबुक ठेवायची, पेन्सिल ठेवायची, पेन ठेवायची। तर वेळोवेळी तुम्हाला जे काही डायग्राम्स किंवा जे काही पॉइंट्स तुम्हाला लिहून दिले जाणार किंवा सांगणार आहेत आपण, तर ते तुम्ही काय करायचं, रफ पेज किंवा रफ नोटबुकवर त्याचा वापर करून त्याच्यावर ते सगळे पॉइंट डिटेक्शन, डायग्राम वगैरे सगळं मेन्शन करायचं आणि नंतर तुम्ही ते फेअर करू शकता किंवा नंतर अंडरस्टँड करू शकता। तर आता आपण अगोदरच लेट झालेलो आहोत, परंतु शाळा तर आपल्या आता सुरू व्हायला वेळ आहे। इथून पुढे आपल्याला एक एक टॉपिक व्यवस्थित डिटेल मध्ये समजून घ्यायचा आहे आणि आता आपण या व्हिडिओ क्लासद्वारे तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर करणार आहोत। त्यामुळे कुठलीही तुम्हाला शंका राहणार नाही आणि कुठलाही पॉइंट कुठेही अवघड जाणार नाही। तर चॅप्टर बद्दल आपण डिटेल मध्ये सगळी स्टडी करू। तर पहिला चॅप्टर आपला जो आहे तो आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर लिव्हिंग वर्ल्ड माहिती आहे तुम्हाला, लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, संपूर्ण जे काही सृष्टी आहे आपली, म्हणजे जे काही जीवन आहे कशावर, पृथ्वीवर, आकाशात, हवेमध्ये, पाण्यामध्ये, या सगळ्यांचा मिळून जे काय आपल्याला अभ्यास करायचा आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपल्याला फक्त मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघायचं आहे। कशाचं बघायचं आहे, मायक्रोब्स। तर मायक्रोब्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव। तर या सूक्ष्मजीवांचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचंय। काय बघायचंय, क्लासिफिकेशन। आणि क्लासिफिकेशन कशासाठी, तर आपल्याला प्रत्येक सूक्ष्मजीवांचा सखोल अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठी क्लासिफिकेशन हा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे आणि तो यूज करून आपण प्रत्येक सूक्ष्मजीवांची व्यवस्थित स्टडी करू शकतो, म्हणजे प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमची। तर इथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आपण ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत, पूर्वी आपला अभ्यासक्रमात झालेले असतात, पण आणखी आपण त्याच्यामध्ये आता डिटेल त्याचा क्लासिफिकेशन आणि काही प्रकारचे आता मायक्रोब्स हे किती असतील, इन्फिनाइट आहे, भरपूर प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आहेत। तर या लिव्हिंग वर्ल्ड मधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचंय। तर क्लासिफिकेशन्स मुळे आपल्याला फायदा काय होतो, तर प्रत्येक ऑर्गॅनिझमची अभ्यास स्टडी व्यवस्थित केल्या जाऊ शकते आणि त्याच्यासाठी क्लासिफिकेशन हा क्रायटेरिया यूज केलेला आहे शास्त्रज्ञांनी। तर याच्यामध्ये आता तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, टेक्स्चुअल क्वेश्चन, कॅन यू रिकॉल्स मध्ये आहे बघा। तर कॅन यू रिकॉल्स मध्ये काय क्वेश्चन आहे, पहिला, व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। मग आता याच्याबद्दल तुम्हाला आन्सर्स काय देते किंवा तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय आयडिया आले असतील हायरार्की बद्दल। तर हायरार्की बद्दल काय, हायरार्कीची डेफिनेशन्स आहे। हायरार्की म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण पदानुक्रम म्हणू, काय म्हणू, पदानुक्रम म्हणजे क्रमवार मांडणी थोडक्यामध्ये। आणि हायरार्की म्हणजे काय बघा, आता इट इज अ ग्रुप और सब ग्रुप ऑफ अँड इट डिपेंड्स अपॉन the similarity and differences between the organisms। आता हायरार्की कशाची, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची। आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला काही सिमिलॅरिटी बघायच्या आहेत आणि काही डिफरन्सेस बघायचे, किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काही सिमिलॅरिटी आहे आणि काही डिफरन्सेस आहेत आणि सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस वर आधारित आपल्याला क्लासिफिकेशन करता येते किंवा क्लासिफिकेशनची मेथडच ती असते की त्यांच्यामध्ये सारखेपणा असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे केले जातात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काही जे
बदल वेगळेपणा असतो म्हणजे डिफरन्सेस असतात एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम पेक्षा काही बाबतीत काय असतो वेगळा असतो आणि त्या डिफरन्सेसवर आणि सिमिलॅरिटीजवर आधारित जे काही आपण काय करणार त्याची स्टडी करणार तर यालाच काय म्हणायचं हायरार्की हायरार्की म्हणजे एक ग्रुप आहे किंवा सब ग्रुप आहे ग्रुप किंवा सब ग्रुप आणि तो कशावर डिपेंड्स आहे सब ग्रुप किंवा ग्रुप त्या ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस आणि याच्यावरूनच त्याची डेफिनेशन्स काय मग हायरार्कीची इट इज अ ग्रुप हायरार्की मीन्स अ ग्रुप ऑर सबग्रुप which depends upon the similarity and differences of or between the organism तर ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस म्हणजेच काय असतं हायरार्की आणि या हायरार्कीनुसार आपण काय करतो क्लासिफिकेशन्स करतो आता दुसरा एक क्वेश्चन आहे कॅन यू रिकॉल मध्ये who invented a binomial system of nomenclature who invented binomial system of nomenclature आता binomial म्हणजे काय binomial nomenclature तर nomenclature म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय नामकरण आपण लहान मुलांचं कसं बारसं करतो की नाही तशा पद्धतीचं नामकरण केलं जातं कशाचं प्रत्येक जो सचिव सापडलेला आहे किंवा आताही जे सापडू शकतात आणि शास्त्रज्ञांना अगोदर जे काही सजीव सापडलेत मायक्रो ऑर्गॅनिझम प्रत्येकाला नाव ठेवलेलं आहे बघा प्रत्येकाचं नाव कुणाला कोणतंही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं नाही की त्याला नाव नाही तर त्याला शास्त्रीय नाव असतं आणि त्याचं नॉमेनक्लेचर म्हणजे त्याचं काय नामकरण पद्धत आणि बायनॉमियल म्हणजे काय द्विनाम त्याला काय म्हणायचं द्विनाम पद्धत किंवा द्विनाम पद्धतीने नामकरण करणे म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि हे नॉमेनक्लेचरची पद्धत कोण काढली तर कार्ल लिनियस कोण आहे तो शास्त्रज्ञ कार्ल लिनियस हा शास्त्रज्ञ आहे आणि याने ही पद्धत शोधून काढली त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला which levels of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature तर कोणती पद्धत आहे ती तर ती जीनस लेवलची किंवा जीनस आणि स्पेसीज कोणती पद्धत आहे जीनस अँड स्पेसीज तर ही द्विनामीय किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय आहे जीनस आणि दुसरं स्पेसीज ही पद्धत असते तर पहिलं नाव जीनस आणि दुसरं नाव काय असतं स्पीसीज असतं तर हे या दोन्हीचं मिळून त्याला म्हणायचं बायनॉमियल नॉमेनक्लेचर तर ही पद्धत कोण शोधून काढली किंवा याची सुरुवात कार्ल लिनियस या बॉटनिस्ट हा बॉटनिस्ट म्हणजेच काय वनस्पती शास्त्रज्ञ होता तर याने ही पद्धत शोधून काढली तर हा कार्ल लिनियसचा आहे नवीन पद्धतीचा आहे आपल्याला अभ्यास करण्याची पद्धत मिळालेली आहे त्यानंतर आता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन मग आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला 6वी 7वी ला झाले बायोडायव्हर्सिटी तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय म्हणताय बायो मीन्स सजीव आणि डायव्हर्सिटी मीन्स विविधता तर सजीवांमध्ये असणारी विविधता मग बायोडायव्हर्सिटी ही आपण बघतो आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत एनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट टाइप्स there is a millions of species of plants and animals and it is the biodiversity in our living world मग आता प्रजाती काही एक नाही बायोडायव्हर्सिटी म्हणजे ज्या काही जीनस स्पेसिस आहेत ना एनिमल्स आणि प्लांट्स ह्या बरोबर आहे पण याचं नीड ऑफ क्लासिफिकेशन बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन तर क्लासिफिकेशनची नीड आपण आधीच सांगितली की क्लासिफिकेशनची आवश्यकता कशासाठी पडली तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास
किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास हा व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून प्रत्येकाला काय केलं, कॅटेगराइज केले. म्हणजेच काय केलं, त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या चौकटीत बसवलं आणि त्याचा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासासाठी काय झालं, क्लासिफिकेशन सोपं झालं. क्लासिफिकेशन मुळे अभ्यास आपला त्याचा सोपा झाला. तर आता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन्स याची आवश्यकता वाटली शास्त्रज्ञांना. आणि या बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन करण्यामध्ये मग एक सायंटिस्ट रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, तर याचं फार मोठं योगदान आहे. तर या शास्त्रज्ञानं 5 किंगडम सिस्टीम डेव्हलप केली. काय म्हणतात त्याला, 5 किंगडम. म्हणजे त्यानं असे 5 किंगडम तयार केले किंवा टोटल जे काय लिव्हिंग वर्ल्ड आहे या 5 किंगडम मध्ये डिव्हाइड केले. टोटल लिव्हिंग वर्ल्ड त्याला म्हणतात 5 किंगडम सिस्टीम ऑफ रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. आणि या रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर साठी मग एक क्रायटेरिया निश्चित झाला किंवा त्याला त्या क्रायटेरिया बेसवर एक क्रायटेरिया तयार केला. क्रायटेरिया म्हणजे काय की त्याच्यावर आधारित त्यानं ते क्लासिफिकेशन केलं. तर त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया काय आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे सेल आहे तर सेल कशी आहे, सेलची गुंतागुंत आहे का सेल कशी आहे, साधी आहे. तर कॉम्प्लेक्सिटी कशी असते सेलची, तर एक तर सेल 2 प्रकारचे असतात बघा. एक असते प्रोकॅरियोटिक आणि दुसरी असते युकॅरियोटिक. दुसरी आहे युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक इथं लॅटिन मध्ये कॅरियोटिक म्हणजे काय असतं, कॅरियॉन म्हणजेच काय, न्यूक्लियस. कसं आहे, न्यूक्लियस. तर न्यूक्लियसला गृहीत धरून किंवा न्यूक्लियस कशा पद्धतीचा आहे सेलमध्ये याच्यावरून सेलच्या 2 प्रकार आहेत, एक प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आहे युकॅरियोटिक. तर प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस कसा असतो, विदाउट वेल मेम्ब्रेन बाउंड असतो. म्हणजे सेल मेम्ब्रेन नसते. ऑर्गॅनेल सुद्धा सेल मध्ये असणारा न्यूक्लियस हा विदाउट मेम्ब्रेन असतो, म्हणजे मेम्ब्रेन बाउंडलेस असतो. त्यानंतर सेलच्या आतमध्ये असणारे ऑर्गॅनेल सुद्धा काय मेम्ब्रेन नसणारे असतात, त्यांच्यावर मेम्ब्रेन नसते. परत प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो काही डीएनए असतो तो डीएनए म्हणजे इथं डीएनएच्या अशा जागा न्यूक्लियसच्या तिथं असं जेनेटिक मटेरियल असतं. तर अशा पद्धतीचा हा प्रोकॅरियोटिक सेल असते. आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे कशी की ज्यामध्ये न्यूक्लियस काय वेल मेम्ब्रेन बाउंड असतो आणि बाकीचे सेल ऑर्गॅनेल सुद्धा वेल मेम्ब्रेन बाउंड असतात. जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियसच्या आत असतं. डीएनए आरएनए जे आहे जेनेटिक मटेरियल ते न्यूक्लियसच्या आत असतं. तर हा एक क्रायटेरिया रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकरच्या सिस्टीम्सला लागू पडतो किंवा त्याच्यावरती बेस्ड आहे. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सेल कॉम्प्लेक्स आहे का सिंपल आहे. ही सेल कशी आहे, कॉम्प्लेक्स आहे. कोणती, युकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे, सिंपल आहे. सिंपल आणि कॉम्प्लेक्स म्हणून कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, दॅट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. म्हणजे ऑर्गॅनिझम कसा आहे, तो मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सजीव हा कसा आहे, एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे किंवा मल्टीसेल्युलर आहे. आता युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर तुम्हाला माहिती आहे, एक पेशीय आणि एक पेशीय प्राणी. तर त्या 2 प्रकारचे एनिमल्स असतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग तो ऑर्गॅनिझम कसा आहे, युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, हे दुसरा क्रायटेरिया. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. तिसरा क्रायटेरिया आहे
मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन, न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा स्वतःचं जो पोषण करतो, जगतो, तो खातो पितो, तो ते कशा पद्धतीनं खातो पितो, तर त्याला म्हणायचं मोड ऑफ न्यूट्रिशन. तर याच्यामध्ये प्लांट्स माहिती आपल्याला, प्लांट्स न्यूट्रिशन किंवा प्लांट्स काय आहेत? हे ऑटोट्रॉफ्स आहे. कसे? ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला? ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहेत. म्हणून प्लांटचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे? ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे. कसं आहे? ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी. दुसरा फंगाय. तर फंगाय कसे आहे? सॅप्रोट्रॉपी. कसे आहेत ते? सॅप्रोट्रॉपी. सॅप्रो म्हणजे काय? मृतपजीवी, म्हणजे डेड ऑर्गॅनिझम वर ते काय होत असतात? वाढत असतात. कोण? फंगाय. फंगस माहिती आहे? बुरशी. तर बुरशी कशी आहे? दुसऱ्या डेड अॅनिमल्स, डेड ऑर्गॅनिझम, डेड काय प्लांट्स मटेरियल असेल त्याच्यावर ते वाढत असतात, अन्न पदार्थावर येणारी बुरशी माहिती आपल्याला. तरी सॅप्रोट्रॉफिक नेचरची असते. म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ फंगाय इज सॅप्रोट्रॉफिक. त्यानंतर अॅनिमल्स. अॅनिमल्स कसे आहेत? दुसऱ्यावर जगणारे, स्वयंपोषी नाही, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? हिटेरोट्रॉफी. कसे आहेत ते? हिटेरोट्रॉफी. आणि इंजेस्टिव्ह प्रॉब्लेम त्याला, म्हणजे अन्न आत घेऊन पचन करतात ते, तर इंजेस्टिव्ह. हिटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन कोणाचे? अॅनिमल्स. तर अशा प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन हा तिसरा क्रायटेरिया आहे. त्यानंतर चौथा क्रायटेरिया लाईफस्टाईल. त्यांची लाईफस्टाईल कशी आहे? आता प्लांट्स हे प्रोड्युसर आहे. कसे आहे? प्रोड्युसर. त्यांची लाईफस्टाईल म्हणजे ते काय आहे? प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर म्हणजे काय माहितीये तुम्हाला? प्रोड्युसर म्हणजे उत्पादन करणारा. तर प्लांट्स हे रेस्ट ऑफ लिव्हिंग वर्ल्ड साठी प्रोड्युसर आहेत. म्हणजे सगळ्यांना अन्न पुरवणारे प्लांट्स आहेत, म्हणून त्यांना प्रोड्युसर्स म्हणतात. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये प्लांट्स हे प्रोड्युसर आहेत, बाकी सगळे कंझ्युमर्स आहेत. म्हणजे जे काय अन्न, ॲनिमल्स डायरेक्टली, जे हर्बिव्हर्स आहेत ते डायरेक्टली प्लांट्सवर डिपेंड्स आहेत, पण जे कार्निव्हर्स आहेत ते सुद्धा इनडायरेक्टली प्लांट्सवर डिपेंड्स असतात. म्हणून प्लांट्सला पूर्ण लिव्हिंग वर्ल्डचं काय म्हणतात? प्रोड्युसर्स म्हणतात. हे झालं प्लांट्स. त्यानंतर ॲनिमल्स. आता ॲनिमल्स तर माहिती आहे तुम्हाला, ॲनिमल्स काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर ते डिपेंड्स असतात कशावर? फूडवर. म्हणून त्यांना कंझ्युमर्स म्हणतो. काय म्हणतो? कंझ्युमर्स. हे काय? उपभोक्ते. म्हणजे हे काय करतात? दुसऱ्यावर डिपेंड्स आहेत, कंझ्युमर्स आहेत. आणि फंगाय. फंगायचा लाईफस्टाईल काय? तर ही डिकम्पोजर आहे. कोण आहे ते? डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे सडवणारे, विघटन करणारे, आहे की नाही? तर जे काही डेड बॉडीज आहेत किंवा कोणत्याही डेड बॉडीजवर फंगस ग्रोथ होत असते, फंगसची म्हणजे बुरशीची ग्रोथ होते. तर फंगस हे लाईफस्टाईल मध्ये कसे? तर डिकम्पोजर्स आहेत. तर हे एक्सलंट रोल प्ले करतात पूर्ण आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये. सगळ्यात मोठं फंक्शन आहे त्यांचं की ते काय करतात? डिकम्पोजिशन्स करतात. हे झालं लाईफस्टाईल. त्यानंतर पाचवा क्रायटेरिया आहे